नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मिरचीचं लोणचं बघणार आहोत. मिरचीचं लोणचं बनवायला अगदी सोपं आहे. अगदी 10 मिनिटात हे लोणचं तयार होतं. पण लोणचं तयार झालं की थोडे दिवस गेले की मिरचीला बुरशी यायला सुरुवात होते. हे होऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेरचा कोणताही मसाला न वापरता घरचेच सर्व मसाले वापरून हे मिरचीचं लोणचं मी बनवलेलं आहे. चला तर वेळ न घालवता या झणझणीत रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपल्याला लोणच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी इथे दाखवते. त्यासाठी मी इथे 1/2 किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लिंबू, 1 चमचा हिंगपूड, 1 चमचा हळद, 2 चमचे मोहरी डाळ मी इथे घेतलेली आहे. त्याचबरोबर 3 ते 4 चमचे बारीक मीठ. इथे लोणच्याचा मसाला आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी मी कोणते मसाले घेतलेले आहेत ते इथे दाखवते. 1 चमचा जिरे, 2 चमचे बडीशेप, अर्धा चमचा मेथीदाणे आणि 2 चमचे इथे मी मोहरी घेतलेली आहे. याच मसाल्याचा वापर करून आपण हे मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. मिरचीचं लोणचं घालण्यापूर्वी आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा थोडा गरम झाला की यामध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे तो सर्व मसाला घालायचा आहे आणि याला छान भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं याला मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते आणि याला थंड करून मिक्सरमधून बारीक करून घेते. आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि या गरम तव्यामध्ये आपण जे 2 चमचे मोहरी डाळ घेतलेला आहे ते फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मोहरी डाळ जर मऊ पडली असेल तर तिला गरम करा, नसेल तर तुम्ही असंच मोहरी डाळ वापरला तरीही चालेल. आता ही गरम केलेली मोहरी डाळ ही मी काढून घेते. आता लोणचं घालायला सुरुवात करण्याआधीच मी इथे आपण लोणच्यासाठी जे तेल वापरणार आहे ते मी इथे गरम करून घेणार आहे. जर लोणचं घालण्यापूर्वी आपण तेल गरम करून घेतलं तर लोणचं घालेपर्यंत हे आपलं तेल पूर्णपणे थंड होतं. त्यामुळे लोणचं घालण्याआधीच मी तेल हे कडकडीत गरम करून घेते. 1/2 किलो मिरचीसाठी मी इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. आपल्याला तेल थोडं जास्त घ्यायचं आहे. हे तेलच आपल्या लोणच्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आता हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर ते आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. या इथे मी हे तेल कडकडीत असं धूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करते आणि हे तेल बाजूला ठेवून याला पूर्णपणे मी थंड करून घेते. आता आपण लोणचं घालायला सुरुवात करूया. त्यासाठी जी मी 1/2 किलो मिरची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून कापडाने पुसून अर्धा तास फॅनखाली छान असं सुकवून घेतलेलं आहे. यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाहीतर हे मिरचीचं लोणचं लवकर खराब होतं. जर तुम्हाला मिरचीचं लोणचं तिखट हवे असेल तर एकदम बारीक आणि हिरवी जी मिरची असते ती तुम्ही घेऊ शकता आणि मीडियम तिखट हवे असेल तर अशी लांब पोपटी रंगाची मिरची तुम्ही घेऊ शकता. आता हे मिरची मी छान सुकवून घेतलेली आहे. आता याची मी देठं काढून घेते. मिरची धुवून सुकवून घेतल्यानंतरच आपल्याला इथे देठ काढायचं आहे. जर आपण देठ काढून मिरची धुतली तर यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळेही आपलं मिरचीचं लोणचं खराब होऊ शकतं. देठाकडच्या बाजूला थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तरीही हे मिरचीचं लोणचं खराब होतं. त्यामुळे आपल्याला मिरची सुरुवातीला धुवायची आहे आणि ती पूर्ण कोरडी झाल्यानंतरच याची आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत. या पद्धतीने मी सर्व मिरचीची देठं काढून घेते. सर्व मिरचीची देठं इथं काढून झालेली आहेत. तर या मिरच्या आपण कापून घेऊयात. त्यासाठी मी इथे कात्रीचा वापर केलेला आहे. तुम्ही कात्रीने, सुरीने किंवा विळतीने ही मिरच्या चिरून घेऊ शकता. तुम्हाला लोणचं किती मोठं किंवा किती छोटं हवं आहे त्यानुसार तुम्ही या मिरचीचे तुकडे करून घेऊ शकता. फक्त हे मिरची चिरताना आपल्याला असं तिरकं चिरून घ्यायचं आहे. त्यामुळे मिरची लवकर मुरते व याची चवही खूप छान येते. या पद्धतीने मी सर्व मिरच्या तिरक्या अशा चिरून घेते.
तुम्हाला हव्या आहेत त्या साईजच्या तुम्ही या मिरच्या चिरून घेऊ शकता. या इथे मी सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने अशा तिरक्या मी ह्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मिरची बनवण्यासाठी जो आपण बाउल घेतलेला आहे तोही आपल्याला पूर्णपणे कोरडा घ्यायचा आहे. आता यामध्ये जो आपण मसाला भाजून घेतलेला होता तो मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, तो सर्व यामध्ये मी घालून घेते. त्याचबरोबर 1 चमचा हळद आणि 1 चमचा हिंगपूड घेतलेला आहे, तेही घालून घेते. त्याचबरोबर जी आपण 2 चमचे मोहरी डाळ गरम करून घेतलेली होती तीही घालून घेते. या इथे मोहरी डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 3 चमचे मिठाचं प्रमाणही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. फक्त लोणच्यामध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, पण मिक्स करतानाही जो आपण चमचा वापरणार आहे तोही पूर्णपणे कोरडा असायला हवं. आता हे मी थोडंसं मिक्स करून घेते. मिक्स करून झालं की यामध्ये आपण जे 2 लिंबू घेतलेलं होतं त्याचा रस मी काढून घेतलेला आहे, तो यामध्ये घालते आणि याला छान मिक्स करून घेते. लिंबूच्या रसामुळे या मिरचीच्या लोणच्याला खूप छान चव येते. हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपलं ऑलमोस्ट मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात शेवटी जे आपण तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे, ते यामध्ये मी घालून घेते. आपल्याला तेल पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच यामध्ये घालायचं आहे. तेलाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं. यालाही मी छान मिक्स करून घेते. हे आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता. फक्त आपण जी बरणी वापरणार आहे ती पूर्णपणे कोरडी अशी असायला हवी. हे तयार लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे आणि याला 4 दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे. 4 दिवसानंतर हे लोणचं तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता. हे तयार झालं आपलं झटपट असं मिरचीचं लोणचं. तुम्हाला कोणतं लोणचं आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.